नमस्कार मित्रांनो. आजच्या आपल्या या सेंटर स्पॉटच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. आपल्या सेंटर स्पॉट यूट्यूब चॅनलवरती आपण वेगवेगळे विषय घेत असतो. कधी इतिहास, कधी आंतरराष्ट्रीय राजकारण, कधी विज्ञान तंत्रज्ञान, तर कधी अगदी फुटबॉल, क्रिकेटसुद्धा. आपला प्रयत्न हाच असतो की प्रत्येक वेळेला वेगवेगळे रंजक विषय घ्यायचे आणि त्यावरती काही आणखीन रोचक माहिती काढायची आणि ती आपल्यापर्यंत पोहोचवायची. तरी हे व्हिडिओ जर आपल्याला आवडले तर त्यांना लाईक करा, शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. शीघ्रकोपी जमदग्नी झ्लाटान इब्राहिमोविच. 6.5 फुटी लंबुटांग, शिडशिडीत देह, उभट चेहरा, भव्य कपाळ, चेहऱ्यावर उभं आडवं पसरलेलं नाक, भेदक नजर, पायरेट्स ऑफ द कॅरेबियन मधल्या कॅप्टन जॅक स्पॅरो सारखी फ्रेंच बियर्ड आणि खांद्यापर्यंत रुळणारे केस, असा अवतार धारण करणाऱ्या विक्षिप्त इस्माचं नाव म्हणजे झ्लाटान इब्राहिमोविच. त्याचा स्वभाव सुद्धा एखाद्या समुद्री लुटारूला शोभेल असा आहे. त्याचं नाव उच्चारायला जरी अवघड वाटलं तरी फुटबॉल रसिकांना हे नाव काही नवीन राहिलेलं नाही. इब्राहिमोविच त्याच्या जादुई करामतींमुळे इब्रा का डाब्रा या टोपण नावानं सुपरिचित आहे. AC मिलान आणि स्वीडनच्या राष्ट्रीय संघाकडून खेळणारा हा अतिशय महागडा स्ट्रायकर. गेली 4 वर्ष तो फ्री ट्रान्सफरवर या संघाकडून त्या संघाकडे जात असला तरी आजही त्याची मार्केटमधली पत 31.25 करोड रुपये इतकी आहे. त्याची एका दिवसाची कमाई 24 लाख रुपये, आठवड्याची 1.25 कोटी, महिन्याला 5.25 कोटी आणि वर्षाकाठी 62 कोटी रुपये इतकी प्रचंड आहे. नुसत्या जाहिरातींवर तो वर्षाला 70 कोटी कमावतो. याशिवाय त्याचं स्वतःचं क्लोदिंग लाईन आणि परफ्यूमचं स्टार्टअप आहे. स्वतःवर बेहद खुश असणाऱ्या या अवलियानं झ्लाटान आणि झ्लाटान इब्राहिमोविच या नावांचे हक्कच विकत घेतलेत. त्यामुळे इब्राहिमोविच हा खरोखर एक ब्रँड आहे. इतकंच कशाला, स्वीडिश आणि फ्रेंच या भाषांमध्ये झ्लाटान हे व्हर्ब आता समाविष्ट झालंय. टू झ्लाटान म्हणजे टू क्रश. फुटबॉल विश्वातली वयाची गणितं खूप विचित्र असतात. 30-35चे डिफेंडर सर्रास मोठमोठ्या संघांकडून खेळताना दिसतील. गोलकीपर तर अगदी 40चे सुद्धा आहेत. स्ट्रायकर मात्र 30च्या पुढे गेला की त्याला कोणी विचारत नाही. जगात 200 देश असतील तर तितके राष्ट्रीय संघ आहेत आणि हजारो क्लब्स आहेत. दर 6 महिन्याला ट्रान्सफर मार्केटद्वारे जगभरातल्या गुणवंत टीनेजर्सना उचलून युरोपातल्या फुटबॉलच्या रॅट रेसमध्ये उतरवलं जातं. ही नवी चपळ पोरं 25तल्या आघाडीच्या स्ट्रायकर्स पुढे आव्हानं उभं करतात आणि बघता बघता प्रस्थापितांना गारद करतात. 25तल्यांची ही अवस्था तर 30तल्यांची काय कथा. त्यामुळे स्ट्रायकर हा 30 पार गेला की त्याच्यापुढे फक्त 3 पर्याय राहतात. एक तर कुठल्या तरी लिंबू क्लबकडून स्ट्रायकर म्हणून खेळत राहायचं, किंवा मोठ्या क्लबमध्येच मिडफिल्डर किंवा डिफेंडर बनून राहायचं, किंवा मग सरळ निवृत्तच व्हायचं. या पार्श्वभूमीवर इब्राहिमोविच मात्र आजही वयाच्या 39व्या वर्षी सुद्धा त्याच जोशानं आणि त्याच तडफेनं स्ट्रायकर म्हणून खेळत आहे. आणि अशा तशा नव्हे नाही, तर अगदी AC मिलान सारख्या युरोपमधल्या अव्वल दर्जाच्या संघाचा तो आधारस्तंभ आहे. ही अशी उदाहरणं आजच्या फुटबॉलमध्ये अगदी दुर्मिळ बरं का. जगाच्या पाठीवर इब्राहिमोविच जिथं जिथं खेळला तिथं तिथं त्यानं मैदान गाजवून सोडलंय. त्यानं कारकिर्दीत आजवर 33 ट्रॉफ्या जिंकल्या असून 570 पेक्षा अधिक गोल त्याच्या नावावर आहेत. सध्या खेळत असलेल्या जगातल्या सर्वाधिक गोल नोंदवलेल्या फुटबॉलपटूंच्या यादीत लिओनेल मेसी आणि क्रिस्टियानो रोनाल्डोच्या पाठोपाठ इब्राहिमोविचचा नंबर लागतो. हा मनुष्य ज्या ज्या संघांकडून खेळला त्या त्या संघांना यशशिखरावर घेऊन गेला. इंग्लंड विरुद्ध 30 मीटर अंतरावरून भेदक अशी बॅकव्हॉली किक मारून त्यानं जो गोल केला त्यासाठी त्याला 2013 साली प्रतिष्ठेच्या पुष्कास अवॉर्डनं सन्मानित करण्यात आलं. सलग 4 दशकांमध्ये गोल्स करण्याचा अनोखा विक्रम इब्राहिमोविच व्यतिरिक्त युरोपमध्ये तरी इतर कुणाच्याही नावावर नाही. स्वीडिश प्लेयर ऑफ द इयरसाठी गुल्डबॉलेन म्हणजे गोल्डन बॉल हा मानाचा पुरस्कार दिला जातो. हा पुरस्कार इब्राहिमोविचला 10 वेळा मिळाला आहे.
त्यातही 2007 ते 2015 अशी सलग 9 वर्ष तो या पुरस्काराचा मानकरी ठरला. डिसेंबर 2014 मध्ये डागेन्स नायहेटर या स्वीडिश वर्तमानपत्रानं आजवरच्या सर्वात महान स्वीडिश खेळाडूंच्या यादीत बियॉन बोर्ग या ग्रेट टेनिस प्लेयरला अव्वल स्थानी तर इब्राहिमोविचला दुसऱ्या स्थानी समाविष्ट केलं. इब्राहिमोविचनं सातत्यानं संपादन केलेलं यश, उतू जाईल इतकं वैभव आणि अतोनात प्रसिद्धी हे सगळं सगळं त्याच्या कष्टाचं फळ आहे. जन्माला आल्यापासून सगळी सुख पायाशी लोळण घेत आहेत आणि बाळराजांनी फुटबॉल खेळाडू होण्याचा हट्ट करतात सगळं काही रेड कार्पेट घालून तयार, अशा स्वरूपाची जर त्याची पार्श्वभूमी असती ना, तर कदाचित तो चरित्रनायक वगैरे बनलाच नसता. काही नाट्यच नसेल तर लिहिणार तरी काय? पण आपल्या सुदैवानं आणि त्याच्या दुर्दैवानं इब्राहिमोविचच्या आयुष्यात नको इतकं नाट्य ठासून भरलं आहे. सादियो मानेचं चरित्र कसं ते चालताना पॉझिटिव्ह एनर्जी वाचकाला मिळते, कारण त्याच्या चरित्रातून स्फूर्ती घ्यावी असं बरंच आहे. पण याच्या अगदी उलट इब्राहिमोविचचं चरित्र प्रेरणादायी आहे असं म्हणणं धाडसाचं होईल. स्वीडनमधल्या माल्मो नावाच्या शहरात रोसेनगार्ड नावाचा इलाका आहे. ही गरीब लोकांची अतिशय जुनाट गचाळ अशी वस्ती आहे. शहराच्या त्या भागात गुन्हेगारीनं चांगले हातपाय पसरलेले आहेत. असं म्हणतात की आजही रात्रीच्या वेळी रोसेनगार्ड स्त्रियांसाठी सुरक्षित नाही. अशा त्या वस्तीत 3 ऑक्टोबर 1981 रोजी झ्लाटानचा जन्म झाला. त्याचे आईबाप दोघेही पूर्व युरोपमधून पळून आलेले निर्वासित. दुसऱ्या महायुद्धानंतर सोशालिस्ट युगोस्लावियाची निर्मिती होऊन त्यात बोस्निया हर्झेगोविना, क्रोएशिया इत्यादी देश समाविष्ट करण्यात आले होते. शीतयुद्धाचा तो काळ होता. सोव्हिएत रशियाचा धार्जिणा असलेला युगोस्लावियाचा शासक आणि नासर आणि नेहरू यांच्या आंतरराष्ट्रीय गोतावळ्यातला मार्शल टिटो याचा अस्त जसजसा जवळ येत गेला तसतसं 1980च्या आसपास पूर्व युरोपात राजकीय उलथापालथींना वेग आला. युगोस्लावियाचं विभाजन जरी नंतर 91-92 साली झालं तरी त्याची बीजं मात्र 78-79 पेरली गेली होती. अशा त्या अस्थिर काळात सेफिक इब्राहिमोविच हा बोस्नियन मुस्लिम मनुष्य स्वीडनमध्ये आश्रयाला आला. त्याची बायको जुर्का ग्राविच ही क्रोएशियन ख्रिश्चन होती. जगण्यासाठी सेफिक हलकी सलकी कामं करून कसा तरी चरितार्थ चालवत होता, तर जुर्का ही सफाई कामगार होती. त्यांचा संसार जराही सुखाचा झाला नाही. दोघांची सतत सतत भांडणं चालत. घाणेरड्या अर्वाच्य भाषेत शिवीगाळ चाले. हे सगळं लहानग्या झ्लाटानच्या समोर चाले. त्या झ्लाटानकडे तेव्हा अगदी दुर्लक्ष होत होतं दोघांच्याही कडून. शेवटी या सगळ्याचं पर्यवसान जे व्हायचं तेच झालं. घटस्फोट झाला. झ्लाटान तेव्हा फक्त 2 वर्षाचा होता. स्वीडिश कायद्यानुसार त्याच्या आईला त्याचा सांभाळ करावा लागणार होता. त्याच्या आईचं वर्तन आणि सावत्र बापाचा त्याच्या आयुष्यातला शिरकाव याच्याशी झ्लाटान कधीच जुळवून घेऊ शकला नाही. हा त्याच्या आयुष्यातला अतिशय वेदनादायक काळ होता. त्याची आई अतिशय विक्षिप्त आणि कठोर होती. सावत्र बापाचं झ्लाटानकडे लक्ष नसे, त्यामुळे त्याचं संगोपन नीट होईना, खाण्यापिण्याची आबाळ होऊ लागली. या काळात तो कमालीचा कृश झाला. अंगावरचं होतं नव्हतं तेवढं मांस झडून हाडं काड्या दिसू लागल्या. अशीच काही वर्ष गेली. शेवटी एकदाची त्याला सख्ख्या बापाशी संपर्क करण्याची परवानगी मिळाली. तो काही खूप कमवत होता असं नव्हे, पण लहरी आई झ्लाटानला बडवत असे. सारखी ओरडत असे. आईनं माया लावली नाही, पण सख्ख्या बापानं मात्र पोरावर अगदी जीव लावला होता. झ्लाटान त्याच्यासोबत राहू लागला. 4 घास नीट खाऊ लागला म्हणा किंवा पितृप्रेमामुळे खाल्लेलं त्याच्या अंगी लागू लागलं म्हणा, पण हळूहळू त्याची तब्येत सुधारली. अर्थात सगळं काही हलबेल होतं असं नव्हे. एकदा झ्लाटानला कडकडून भूक लागली म्हणून तो फडताळ धुंडाळू लागला, तर दारूच्या बाटल्याच त्याला दिसल्या. फ्रीज उघडून बघतो तर नुसत्या बिअरच्या बाटल्या. बाप मनानं चांगला असला तरी दारूच्या मात्र आहारी गेला होता. याचं कारण नैराश्य. घटस्फोट हे एक महत्वाचं कारण होतंच, पण त्याहीपेक्षा ज्या परिस्थितीत काही वर्षांपूर्वी सगळं घरदार मागे टाकून बाल्कनमधून स्वीडनला पळून यावं लागलं होतं, त्यामुळे त्याला नैराश्यानं ग्रासलं होतं. सर्बियन फौजांनी बोस्नियातल्या त्याच्या गावाची कशी वाट लावली ती दृश्य सेफिकच्या डोळ्यांपुढून हालत नव्हती. या सगळ्याच्या जोडीला पैशाची प्रचंड चणचण आणि अंधकारमय भविष्य होतंच.
लहानग्या झलाटानला हे सगळं नीट समजून उमजून सांगण्याचा, त्याला धीर देण्याचा कुणीही प्रयत्न केला नाही. परिणामी त्याचा स्वभाव खूप गुंतागुंतीचा बनला. एका क्षणी मऊ मेणाहुनी तर दुसऱ्या क्षणी वज्राहून कठोर, कधी जीवाला जीव लावणारा, तर कधी अचानक रौद्र रूप धारण करणारा, असं त्याचं बेभरवशी आणि विचित्र व्यक्तिमत्व बनलं. आजही फुटबॉल विश्वात त्याच्या नादी लागायला कुणी प्रयत्न करत नाही. खरं तर मधल्या सुट्टीत फुकट अन्न मिळत असे म्हणूनच झलाटण शाळेत जायचा. शाळेत असतानाही तो हुडच होता. इतर मुलांवर दादागिरी करायचा. अभ्यासात तो काही चमकला नाही. त्याचा आवडता विषय गणित. ही पण एक आणखीन आश्चर्याची गोष्ट. एकदा इटालियन भाषेत कच्चा राहिल्यामुळे त्याच्या शिक्षकांनी त्याची चांगली खरडपट्टी काढली. मात्र तो नंतर त्याच्या मित्रांना काय म्हणाला? तो म्हणाला, "आत्ता इटालियन शिकायची गरजच नाही. एक दिवस मी इटलीत स्वतः जाऊन चॅम्पियन बनेन ना, तेव्हा मी इटालियन बोलीन, कप स्वीकारताना." आणि काय आश्चर्य! पुढे जाऊन तो खरंच युवेंटस, इंटर मिलान, एसी मिलान अशा दिग्गज संघांकडून खेळून सेरी आ या इटालियन प्रीमियर लीगमध्ये अव्वल स्थानी पोहोचला. ती झाली सगळी पुढची गोष्ट. बालपणाचं काय? कौटुंबिक समस्या तर एक बाब होती, पण मूळचा स्वीडिश नसल्यामुळे स्थलांतरितांनी भरलेल्या रोसेनगार्डमध्येच तो रमला. या सगळ्याचा परिपाक म्हणजे त्याची वृत्ती अतिशय स्वार्थी, बढाईखोर अशी बनली. जोडीला फट म्हणता ब्रह्महत्याचा शीघ्रकोपी, तापट, संतापी स्वभाव. आजूबाजूच्या पोरांशी भांडणं, माऱ्या-माऱ्या तो करायचा. पण एवढंच नाही, तर मार्शल आर्ट्सचं ट्रेनिंग घेऊन त्यानं त्याच्या हाणामारीला आणखीन घातक केलं. त्यानं तायक्वांदोमध्ये डबल ब्लॅक बेल्ट मिळवला. यावरून फुटबॉलमधल्या त्याच्या बायसिकल किक, स्कॉर्पियन किक अशा चित्रविचित्र किक्सचं मूळ समजू शकेल. हा पठ्ठ्या इच्छा झाली की दुकानातून मेवा मिठाई चोरू लागला. पुढे पुढे तर हा त्याचा प्रकार इतका वाढला की तो सराईतपणे दुचाक्या चोरू लागला. याच काळात त्यानं अंगावर चित्रविचित्र टॅटू गोंदवून घ्यायला सुरुवात केली. झ्लाटान जर फुटबॉलपटू बनला नसता, तर 100% गुंड बनला असता, असं तो स्वतःच म्हणतो. हळूहळू तिथल्या गुन्हेगारीच्या दलदलीत तो ओढला जाऊ लागला. पण फुटबॉलनं मात्र त्याला वाचवलं. रोसेनगार्डमध्ये नशाबाजीची अगदी बजबज पुरी माजली होती. नशिबानं झ्लाटान ड्रग्जपासून 4 हात दूर राहिला. वयाच्या 6व्या वर्षी त्याला फुटबॉलचे बेसिक शूज मिळाले आणि त्याच्या फुटबॉल वेडाला सुरुवात झाली. ब्राझीलचे रोनाल्डो आणि रोनाल्डिन्हो हे त्याचे आयडॉल होते. त्यांचा खेळ बघत बघत तो मोठा होत होता. मित्रांबरोबर तो वस्तीतल्याच वाळूच्या जुनाट मैदानावर खेळू लागला. त्या सगळ्यांचा विशेष भर असायचा चित्रविचित्र करामती करण्यावर. कोणी कल्पनाही करणार नाही असे भन्नाट भन्नाट शॉट, ट्रिक्स, स्पिन, फ्लिक्स शोधून काढायचे आणि त्याची प्रॅक्टिस करायची. शिवाय जोडीला त्याची आवडीची हाणामारी होतीच. पायात पाय घालून पाडणं, मागून धक्का देणं, कोपरानं ढोसणं, ढकलाढकली करणं, खेचाखेची करणं, हे सगळं रेफरी कार्ड दाखवत नाही तोवर टॉप लेव्हल फुटबॉलमध्ये सुद्धा राजरोस चालतो बरं. या प्रकाराला फिजिकल प्ले असं गोंडस नाव देण्यात आलंय. झ्लाटान फिजिकल प्लेचा बादशाह आहे असं म्हटलं तर वावगं ठरू नये. वयाच्या 8व्या वर्षी त्यानं माल्मो अनाडोलू हा स्थानिक युथ क्लब जॉईन केला. 2 वर्षांनी एफ.बी.के. बाल्कनकडे तो गेला. तिथं 4 वर्ष खेळला. एफ.बी.के. बाल्कनकडून खेळताना एका सामन्यात त्याला स्टार्टिंग 11मध्ये न खेळवता सबस्टिट्यूट म्हणून ठेवलं. प्रतिस्पर्धी संघ त्या दिवशी अगदी भलताच फॉर्मात आला होता. मध्यंतरापर्यंत स्कोर झाला होता 0-5, म्हणजे प्रतिस्पर्ध्यांनी 5 गोल दडवले होते आणि ह्यांचा 0च. बाल्कनचा संघ भुईसपाट झाला होता. शेवटचा उपाय म्हणून मध्यंतरानंतर प्रशिक्षकानं झ्लाटानला मैदानात उतरवलं आणि बघता बघता त्यानं सामन्याचा नूरच पालटला. झ्लाटाननं तब्बल 8 गोल तुडवले आणि सामना एक हाती जिंकून दिला. वयाच्या 15व्या वर्षी अर्थार्जनासाठी माल्मोमधल्या डॉकमध्ये म्हणजे गोदीमध्ये काम करण्याकरता त्यानं फुटबॉलला जवळ रामराम ठोकला. पण माल्मो एफ.एफ. क्लबच्या व्यवस्थापकांनी त्याचं मन वळवलं म्हणून एका महान फुटबॉलपटूला आपण आज बघू शकत आहोत. 95 साली झ्लाटान माल्मो एफ.एफ. मध्ये आला आणि अंडर 17, अंडर 19
अशी एक एक पायरी चढत गेला. अखेरीस 99 साली त्याला माल्मोच्या सिनियर संघाकडून संधी मिळाली. तेव्हा तो होता अवघा 17 वर्षांचा. पण सगळं सुरळीत घडत गेलं तर तो झ्लाटान कसला. एकदा त्यानं स्वतःच्याच टीममेटला हेडबट म्हणजे डोक्यानं धुशी दिली. साहजिकच त्या पोराचा बाप खवळला. माल्मो एफ मधून झ्लाटानला ताबडतोब काढून टाकण्यात यावं यासाठी त्या पोराच्या बापानं सह्यांची मोहीमच उघडली. पण या संघाला सेकंड डिव्हिजन मधून फर्स्ट डिव्हिजन मध्ये जाता आलं होतं ते केवळ झ्लाटानच्या कामगिरीमुळे. म्हणून त्याला असं काढून टाकण्याचा प्रश्नच नव्हता. त्याला फक्त समज देण्यात आली. त्याच्या माल्मो मधल्या खेळानं मोठमोठ्या संघांचं लक्ष वेधून घेतलं नसतं तरच नवल. आर्सेनलचा प्रसिद्ध कोच आर्सेन वेंगर यानं त्याला निवड चाचणीसाठी बोलवलं. त्या चाचणीत पास झाला तर थेट आर्सेनलकडून खेळण्याची संधी. अशी सुवर्ण संधी कोणालाही मिळत नसते. आयऱ्या-गैऱ्याला तर शक्यच नाही. आ- पण अशी संधी सोडेल का कोणी? या महाभागानं मात्र ती संधी ठोकरून लावली. त्यांनी आर्सेन वेंगरला काय सांगावं? तो म्हणाला, झ्लाटान कधी ऑडिशन्स देत नसतो. ह्या असल्या तरेवाईक माणसापुढे कोण काय बोलणार? वेंगरनं त्याचा शेवटी नाद सोडून दिला. आत्मप्रौढी करताना इब्राहिमोविच अजूनही प्रथमवचनी बोलत नाही. कसं म्हणतो तो? झ्लाटान कधी ऑडिशन्स देत नसतो. नेदरलँडमधल्या ॲम्स्टरडॅमच्या आयॅक्स या उल्लेखनीय संघानं इब्राहिमोविचला करारबद्ध केलं. तिथंही त्यानं धसमुसळ्या फिजिकल प्लेचं प्रदर्शन केलंच. प्रतिस्पर्ध्याच्या तोंडावर कोपर मारल्याबद्दल त्याच्यावर 5 सामन्यांची बंदी घालण्यात आली. तेवढी एक गोष्ट जर सोडली तर त्याची खेळातली कामगिरी मात्र अगदी जबरदस्त होती. NAC ब्रेडा संघाविरुद्धच्या सामन्यात तुफान पळत प्रतिस्पर्ध्यांच्या तब्बल 5 खेळाडूंना चकवत त्यानं मारलेल्या गोलची तुलना समालोचकांनी मॅराडोना आणि झिदान बरोबर केली. युरोस्पोर्टच्या प्रेक्षकांनी त्या गोलला गोल ऑफ द इयर म्हणून पसंती दिली. 3 वर्षात 2 वेळा त्यानं अयाक्सला एरेडिव्हिजी या डच लीगचं विजेतेपद मिळवून दिलं. केन व्हीबी कप आणि योहान क्रफ शील्ड जिंकून दिला. तसंच या संघाला चॅम्पियन्स लीगमध्येही पोहोचवलं. त्याला इटलीच्या युव्हेंटस संघानं विकत घेतलं तेव्हा अयाक्सनं वट्ट 142 कोटी रुपये वसूल केले. युव्हेंटसमध्येही त्याची कामगिरी भारीच होती. सलग 2 वर्ष सेरी आ या इटालियन लीगचं विजेतेपद त्यानं संघाला मिळवून दिलं. पुढे मॅनेजमेंटनं केलेल्या कॅल्सिओपॉली घोटाळ्यात युव्हेंटसची ही विजेतेपदं काढून घेण्यात आली आणि त्यांना सेरी आ मधून सेरी बी या खालच्या लीगमध्ये रेलेगेट करण्यात आलं. संघातल्या खेळाडूंचा अगदी भ्रमनिरास झाला. त्यात जसे दिग्गज खेळाडू होते तसेच इब्राहिमोविच सारखे उदयोन्मुख खेळाडूही होते. युवेनं खूप प्रयत्न करूनही शेवटी त्यानं दुसरा संघ गाठलाच. 2006 साली त्यानं इंटर मिलान सोबत 4 वर्षाचा करार केला. तिथंही त्याचा आलेख वर 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 चढत गेला आणि सलग 3 वर्ष त्यानं संघाला सेरियाचं विजेतेपद मिळवून दिलं. तसंच 2 वेळा सुपर कोपा इटालियाना जिंकून दिला. फॉरेन फुटबॉलर ऑफ द इयर, फुटबॉलर ऑफ द इयर असे कित्येक पुरस्कार त्याला या काळात मिळत गेले. या त्याच्या खेळामुळे युरोपातल्या दिग्गज स्टार्स सोबत त्याची गणना होऊ लागली. स्टार्सनी खचाखच भरलेल्या बार्सिलोनाला आपल्या शिरपेचात इब्राहिमोविचचा तुरा हवा होता. म्हणून त्यांनी इंटर सोबत डील केला. पण एव्हाना त्याची मार्केट व्हॅल्यू इतकी स्कायरॉकेट झाली होती की इंटरनं त्याच्या बदल्यात बार्सिलोनाचा जबरदस्त स्ट्रायकर सॅम्युअल एटो यालाच मागून घेतला आणि वरकड 611 कोटी रुपये, किती 611 कोटी रुपये पदरात पाडून घेतले. म्हणजे सॅम्युअल एटो अधिक 611 कोटी रुपये. बार्सिलोनाचे चाहते आनंदानं बेभान व्हायचे बाकी राहिले. त्यांच्या लाडक्या पुयोल, झावी, इनिएस्टा आणि मेसी यांच्यासोबत इब्राहिमोविच खेळणार. तेही पेप ग्वार्डियोला सारख्या परिसस्पर्श लाभलेल्या मॅनेजरच्या हाताखाली. खुद्द इब्राहिमोविचला सुद्धा आभाळ ठेंगणं झाल्यासारखं वाटलं. त्याची तिथली कामगिरी सुद्धा वाखाणण्यासारखी झाली. पण त्याचे आणि ग्वार्डियोलाचे सूर काही जुळेनात. दोघात मतभेद होऊ लागले. वारंवार खटके उडू लागले. तू फेरारी विकत घेतलीस पण ती फियाट सारखी चालवतोयस, असं तो ग्वार्डियोलाला थेट म्हणाला. याचा अर्थ काय? याचा अर्थ असा की तू माझ्यासारख्या जहाल आक्रमक खेळाडूला विकत घेतलंस
पण माझा जर मिळमिळीतपणे वापर केलास तर काय उपयोग? इब्राहिमोविचनं जन्मात कधी कुणाचा मुलाहिजा ठेवला नव्हता. जे बोलायचं ते थेट तोंडावर बोलायचं, हा त्याचा खाक्या. ग्वार्डियोला कडक शिस्तीचा असला तरी धीर गंभीर संयमी प्रकृतीचा. शेवटी त्यानं इब्राहिमोविचशी बोलणंच सोडून दिलं. एकदा तर इब्राहिमोविच इतका खवळला की तो लॉकर रूम मध्ये ग्वार्डियोलाला आदवा तदवा बोलला. तू कणा नसलेला घाबरट माणूस आहेस, तू नरकात जाशील, असं नाही नाही ते बोलला. पण ग्वार्डियोला तरीही शांतच. त्यामुळे त्याचा संताप अजूनच वाढत गेला आणि दात ओठ खाऊन त्याने एका बॉक्सला लाथ मारली. ग्वार्डियोलानं तरीही शांतपणे इतस्ततः विखुरल्या गेलेल्या गोष्टी गोळा केल्या आणि काहीच न बोलता रूममधून तो निघून गेला. कसं आहे, प्रत्येक क्लबचं एक कल्चर असतं, एक बाज असतो. बार्सिलोनाच्या तुळशीत इब्राहिमोविचच्या बाभळीची मुळी रुजणं शक्यच नव्हतं. शेवटी कसंबसं 1 वर्ष झाल्यावर त्याला लोन ट्रान्सफरद्वारे एसी मिलानकडे सोपवण्यात आलं. इटलीत परतल्यावर त्याला पुन्हा भंक फुटले. त्याच्या दिमाखदार खेळामुळे लोन ट्रान्सफर संपल्यावर एसी मिलानसोबत त्यानं 4 वर्षांचा करार केला. हा होता 214 कोटी रुपयांचा करार. आपल्याच टीममेट्सना गंमत म्हणून वेडंवाकडं बोलणं, त्यांना लाथ मारणं हे त्याचे प्रकार अजूनही चालूच होते. पण एसी मिलानला असताना मात्र त्याला तोडीस तोड ठग भेटला. हा होता अमेरिकन खेळाडू ओन्येवू ओगुची. एकदा प्रॅक्टिसच्या वेळी इब्राहिमोविचच्या टवाळीला कंटाळून ओगुची उलट काहीतरी बोलला, ज्यामुळे इब्राहिमोविचला संताप अनावर झाला. दोघात तुंबळ हाणामारी झाली. ओन्येवू हा देखील 6 फूट 5 इंच उंच आणि अतिशय आडदांड डिफेंडर होता. त्याचा एक जोरदार ठोसा इब्राहिमोविचच्या छातीला असा काही लागला. प्रत्युत्तरात इब्राहिमोविचनं ओन्येवूला हेडबटचा प्रसाद दिला. शेवटी महामुश्किलीनं सहकार्यांनी दोघांना थोपवलं, अन्यथा प्रकरण हाताबाहेर गेलं असतं. ओगुचीच्या ठोशानं इब्राहिमोविचच्या बरगडीचं फ्रॅक्चर झालं होतं, असं खुद्द इब्राहिमोविचनीच आय एम झ्लाटान इब्राहिमोविच या आत्मचरित्रात नमूद केलंय. एसी मिलानमध्ये बहारदार खेळ केल्यानंतर 2012 साली तो पॅरिस सेंट जर्मॅन संघात दाखल झाला. तिथली लीग अ नावाची फ्रेंच प्रीमियर लीग सलग 3 वर्ष गाजवून सोडली. गोल्सचा पाऊस पाडून अनेक पुरस्कार खिशात घालण्याचा नित्यक्रम त्याचा सुरू होताच. तिथला करार संपला तेव्हा त्याचं वय झालं होतं 34 वर्ष. त्यामुळे PSG त्याचा करार एक्सटेंड केला नाही. अखेरीस फ्री एजंट म्हणून तो मँचेस्टर युनायटेड कडून 2 वर्ष खेळला. या काळात त्याच्या गुडघ्याच्या लिगामेंटला जबर दुखापत झाली. सर्जरीनंतर फक्त 6.5 महिन्यात तो मैदानावर उतरला. तज्ज्ञांच्या अंदाजापेक्षा खूप कमी कालावधीत तो रिकव्हर झाला होता. याबाबत बोलताना तो म्हणाला होता, लायन्स डोंट रिकव्हर लाईक ह्युमन्स. या वाक्यावरून त्याच्या तीव्र इच्छाशक्तीची कल्पना यावी. त्याच्या तोडीचे फुटबॉल प्लेयर 36व्या वर्षी निवृत्त होतात आणि निवृत्तीआधी किमान 1 वर्ष तरी चायनीज लीगमध्ये खेळतातच खेळतात. याचं कारण काय? तर चीनमध्ये अव्वल खेळाडूंना तुफान सॅलरी मिळते. इब्राहिमोविचला सुद्धा तशी ऑफर आली. पण त्यांनी मात्र ती सरळ धुडकावून लावली आणि तो सरळ गेला अमेरिकेत. तिथे तुलनेत कमी मानधन असलेल्या LA गॅलेक्सीकडून तो 2 वर्ष खेळला. तिथं त्याची कामगिरी इतकी अफलातून झाली की एसी मिलाननी त्याला परत बोलवून घेतलं. 39 वर्षीय इब्राहिमोविच अलीकडेच आणखी एका गंभीर दुखापतीमुळे खेळण्यातून बाजूला झाला होता. अ, कुठे मँचेस्टर युनायटेडच्या कडून खेळताना, मग एसी मिलानच्या कडून खेळताना सुद्धा तो अशाच गंभीर दुखापतीत आला. तो लवकरात लवकर तंदुरुस्त होऊन पुन्हा मैदानात उतरेल अशी आशा आहे. निवृत्तीच्या जवळ येऊन ठेपलेल्या खेळाडूंसाठी इब्राहिमोविच हा एक प्रेरणास्त्रोतच आहे. त्याचबरोबर अतिशय गुंतागुंतीचं व्यक्तिमत्व असलेला हा झ्लाटान स्पोर्ट्स सायकोलॉजीत इंटरेस्ट असणाऱ्यांसाठी मोठा अभ्यास विषय सुद्धा आहे.